तर हाय फ्रेंड्स, सगळ्यांना शुभ सकाळ म्हणता येईल, कारण आत्ताशी वाजलेले आहेत 7:30 आणि आज आहे गुरुवार. कालचा जो व्हिडिओ होता तो 2 दिवसापूर्वीचा होता. आज आहे गुरुवार आणि त्यासाठीच मी आंघोळ करून पिवळा ड्रेस घातलेला आहे. परवा मला जीन्समध्ये खूप जण छान दिसत आहेत म्हटली, 1-2 कमेंट आले थोडेसे की शॉर्ट वाटतंय. आणि हो, मीही कधी शॉर्ट एवढे घालत नाही, पण जस्ट ट्राय मला करायचा होता. अन्यथा मी लॉंग टॉपवरच जीन्स घालते आणि आपल्याला आवडेल ते थोडं थोडं करून घ्यायचं. शोभेल ते आणि आवडेल ते, मुख्य म्हणजे शोभेल ते, असं माझं असतं. काही हरकत नाहीये थोडंसं कधीतरी मॉडर्न टच आपल्या स्वतःला द्यायला. इतर वेळेस तर मी अशीच असते. आता सुद्धा मी ओढणी घरात आहे म्हणून काढलेली आहे. अशीच साधं सिंपल मला आवडतं, पण हा मला तसं पण आवडतं. तर चला, आता मला ना भांडी लावून घ्यायची, जी आपण रात्री स्वच्छ करतो ती भांडी लावून घ्यायची आणि त्यानंतर मग बघायचंय की स्वयंपाकाला काय आहे. कारण भाज्या जरा काय होतं, कधी आणणं होतं कधी नाही. परी, हा डबा उघडता आला का तुला? सांडत नाही ना इथून? त्यातनं बघा अजिबात भाजी सांडत नाहीये, म्हणून मी हे कंटेनर एअरटाईट घेतलंय. ओवी मोर बघतीये आमच्या इथं ना. मला वाटतंय 100 तरी मोर असतील, इतके आवाज येत असतात मोरांचे. आणि एवढं बरं वाटतं ना, म्हणजे मोर दिसणं हे शहरांमध्ये किती अशक्य आहे. आणि आमच्या इथं समोर खूप सुंदर एरिया असल्यामुळे मोर दिसतात आणि खरंच बरं वाटतं. म्हणजे मोरांना बघितलं. आणि आता तर त्यांना ना पिसारा फुलवला एकदम, पण तो थोडा लांबून आहे, म्हणजे कॅमेरा त्याला कॅच करत नाहीये, म्हणून म्हटलं राहू दे. पण बरं वाटतं बरं का, खरं सांगते. तर चला, आता आपण काय करूया, स्वयंपाक करूया. आणि तुम्ही असंच माझ्या ब्लॉगला सुद्धा भरभरून प्रेम द्या. मला आता घरातलं सगळंच आवरायचंय. आवरत आवरत मी तुमच्याशी बोलेन, म्हणजे मी व्हॉइस ओव्हर देईन पुढे. घरामध्ये भांडी लावणे आणि कपडे वाळवणे आणि कपडेच्या घड्या घालणे हे काम जरा खरंच जड जातं ना. आपण भरपूर कामं करतो, पण या 2-3 कामांचा का काय माहिती रोज करावं तर लागतं. रोज आपण करतो सुद्धा, पण वैताग मात्र येतो. आणि मला तर ना सगळ्यात जास्त भांडी लावणे आणि कपड्यांच्या घड्या घालणे करावं लागतंच, किंवा आपण करतो हा पार्ट वेगळा आहे. पण ही कामं जरा कंटाळवाणी वाटतात. आणि महिलांना तुम्ही सांगा मला, आपण तसं म्हटलं ना तर 18-19व्या वयापासून काहीतरी काम करत असतो आणि ते आपण शेवटपर्यंत करणार आहोत हे आपल्याला माहीत असतं. किती ताकद दिली आहे ना आपल्याला परमेश्वरानं, की आपण प्रत्येक काम अगदी हसत खेळत हँडल करतो. आणि अगदी आजारी जरी असलो तरीसुद्धा आपण आपले काम थांबवत नाही. माझं तर तुम्हाला मी सांगते, सकाळी उठल्यापासून घरातली सगळी कामं, जबाबदाऱ्या, त्यानंतर ओवीचं बघायचं, अखिलेश कॉलेजला जातो त्याचा डबा, त्यानंतर माझे व्हिडिओ, देवपूजा आमच्यात माझ्याशिवाय ही दोघंही कधीच करत नाहीत, मलाच करावी लागते. जर मी नाही देवपूजा केली तर घरात देवपूजाच होत नाही. आता 1-2 दिवस मी गावाला गेले तर अखिलेशला मला आठवण करावी लागते की अखिलेश, किमान फुलं तरी बदल आणि दिवा उदबत्ती कर. त्यांचाही दोष नाही, त्यांना भरपूर अभ्यासाचा स्ट्रेस आहे. खूपच जास्त अखिलेशला वर्कलोड आहे, म्हणजे अभ्यासाचा आहे. ओवीला सुद्धा आत्ताशी आपल्या वेळेस जर होतं ना तसं आता नाही आहे. मुलांना खूप जास्त होमवर्क देतात. एकतर ती सकाळी 10ला जाते ते 6ला घरी येते आणि त्यानंतर ती खूप कंटाळलेली असते. त्यामुळं मी पण मुलांना कधी फोर्स करत नाही आणि तरीही ओवी बऱ्यापैकी मला मदत करते आणि तेवढ्यात मी समाधानीसुद्धा आहे. हे बघा बाहेरचं वातावरण, इथून ना मोर दिसत होता पण मला तो कॅप्चरच करता आला नाही. ह्या कणकेच्या मशीनने मात्र माझं निम्मं काम सोपं केलेलं आहे. म्हणजे मी कुकर लावते, भाजी कुकर लावेपर्यंतच बघा यामध्ये अशीही कणिक मळून तयार होते. आता ह्याचं वरचं कवर माझ्याकडून हरवलं आहे, त्यामुळे इथं पीठ उडत आहे. त्याचं मशीनला जराही पीठ लागत नाही आणि अगदी जसा हातानं गोळा करतो त्याहीपेक्षा जास्त सुंदर यामध्ये कणिक मळली जाते. कणिक मळली त्यानंतर आज ना मी वांग, पावटा आणि वाटाणा अशी मिक्स भाजी केली होती. इतकी सुंदर झाली होती. आता तुम्ही म्हणाल चातुर्मासात वांग, हो मी खाते, कारण तुम्हाला माहीत आहे की मी कांदा लसूण किंवा मांसाहार हे अजिबात करत नाही. कांदा लसूण तर मी खाते, पण मांसाहार अजिबात नसतो. त्यामुळे मी भाज्यांचे कोणतेही नियम पाळत नाही. सर्व भाज्या 12 महिने मी खाते.
त्यानंतर छान अशा पोळ्या करून घेतल्या. इतकी भाजी अशी ग्रेव्ही आणि म्हणजे टोमॅटो कांदा चिरून फक्त घातला होता आणि शेंगदाण्याचं कूट, तरी ही भाजी खूप जास्त सुंदर झाली. चला आता आतमध्ये असेल बघ, तिथे. तर चला आता आपलं सगळं आवरलं माझं. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा, शुक्रवारचा असा. आणि सगळ्यात आधी म्हटलं आज आपल्याला सगळ्यात म्हटलं आपल्याला आज ज्योतीची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी दुर्वा घेतल्या. दुर्वा आणि आघाडा काल घेऊन आले, कारण मी इथला कुठला तोडत नाही. स्वच्छता असते नसते किंवा रस्त्यावरचं आपल्याला माहीतच आहे, आणि हे सुद्धा आपल्याला खरं तर माहीत नाही आहे. पण ह्या मी कशा केल्या, अशा अख्ख्याच घेतल्या, त्या धुतल्या आणि मग आता निवडतीये. 11 निघाल्या तरी बास, इतकं यामध्ये गवत असतं. पण ठीक आहे, 11 निघाल्या तरी खूप. खरं तर ना आमच्या अशी पूर्ण 11 जुड्यांची माळ घालायची, पण आपल्याकडे आता एवढं निवडून द्यायला कोणी नाहीये, त्यामुळे मग मी 11वरच समाधान मानते. बाकी देवपूजा करून घेतलीये, दिवा वगैरे लावून घेतलाय. फक्त आता दुर्वा आघाडा व्हायचा. आणि आजपासून ना वैभवलक्ष्मीचं व्रत चालू करते. फार नाही, 5च शुक्रवार करणार आहे, श्रावणातले आहेत तेवढे, किंवा एक आपला राहिला काही कारणानं तर त्यानंतर एक, असे 5च करणार आहे आत्ता. आणि आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा चॅनेलवर पण दाखवणार आहे की कशी करते मी किंवा कशी करावी पूजा. तर तुम्हाला ना कुणाला बघायची असेल तर तुम्ही आपल्या सेकंड चॅनेलवर, म्हणजे फर्स्ट चॅनेल खरं तर ते इंडियन मॉम सुनेत्राला नक्की भेट द्या, व्हिजिट द्या. चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि छानपैकी ते पण चॅनेल बघत जावा. कारण इकडं तुम्ही सगळे येत आहे बघायला, तिकडंच काय येत नाहीये. बहुतेक तुम्हाला ते चॅनेल रिकमेंड करत नाहीये, म्हणून नाव सांगते इंडियन मॉम सुनेत्रा. एक दिवस आईकडे जाऊन आले आणि खरंच बरं वाटलं, मला एकदम फ्रेश वाटलं. आणि कुणीतरी मला विचारलं की तुम्ही तुमच्या बहिणीशी बोलत नाही का? तर का नाही बोलणार, सगळं काही व्यवस्थित आहे. पण आता तिच्याकडे ना लहान बाळ आहे, त्यामुळे मी तिथं शूटिंग घेत नाही. कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी असते. तिच्या परवानगीशिवाय मी तिच्या घरामध्ये शूटिंग किंवा तिच्या बाळाला दाखवणं, तिच्या नातीला म्हणजे माझ्या नातीला, तर हे मला योग्य वाटत नाही. म्हणून मी तिथं गेल्यावर शूटिंग करत नाही. पण आता बघा, परत कधी गेले असं बारसं वगैरे असेल आणि तिला वाटलं की कर शूटिंग, तर मी करीन, नाही तर मी नाही करणार. कारण प्रत्येकाला आपला आपला स्पेस. मी पहिल्यांदा काय करायचे, कुणालाही विचारत बसायचं नाही आणि असं एकदम फ्रेंडली शूटिंग करायचे. पण त्याचे मला अनुभव थोडे वाईट आले, म्हणजे मला बोललं गेलं काही काही ठिकाणावरून. त्यामुळे मी आता हे सोडून दिलं की आपण आपला कंटेंट जो आहे तो दाखवायचा. दुसऱ्या कुणाच्याही घरामध्ये जाऊन आपण शूटिंग करायचं नाही, असं मला वाटलं. साहजिकच आहे आणि बरोबर पण आहे. त्यामुळं स्पष्ट सांगते म्हणजे मी की तिला नाही आवडत मी तिला शूटिंगमध्ये घेतलेलं, मग मी नाही घेत. तिला कधी वाटलं पुढे जाऊन की हो आपण करूया, तर मी करेन. म्हणजे तुम्हालाही पटत असेल हे की प्रत्येकाला आपापला स्पेस असतो की कुणाच्या व्हिडिओमध्ये यायचं, कुणाच्या नाही. तसं माझं नाही, मी कुणाच्याही जाते आणि मला आवडतं पण. म्हणजे मला रस्त्यातही कोणी दिसलं तरी मी भेटते. पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या स्पेसला आपण मान दिला पाहिजे असं मला वाटतं. तर चला, आज ज्योतीची पूजा शुक्रवारच्या एका तरी शुक्रवारी, म्हणजे श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला मुलांना पुरणांच्या दिव्यांनी ओवाळायचंय. आणि खरं सांगते मी, आपल्या मुलांसाठी जे काही सेवा उपाय घरामध्ये आपल्याला करता येईल ना, ते करायचं, अगदी आनंदी मनानं करायचं. कारण आपलं विश्वच आपल्या मुलांभोवती असतं. म्हणजे माझं तर स्पेशली माझं सगळं विश्व मुलांभोवती आहे. काही काही बायकांचं असतं की फक्त पतीभोवती विश्व आहे. तर मी जेव्हा तिकडं होते तेव्हाही माझं जास्त करून सांगते की माझं सगळं माझ्या मुलांभोवतीच असायचं आहे आणि राहील. तर आपल्या मुलांभोवती आपलं विश्व असणं चुकीचं नाही आहे असं मला वाटतं. आणि हे बघा, आता हा आघाडा आहे, एवढासा आघाडा 10 रुपयाला दिला. आता हे सुद्धा कुठंही रस्त्यावर मिळतात, पण असू दे म्हटलं चला आपण घेऊन तर आलो आहोत. आता फक्त वाहायचंय हे दुर्वा आणि हे. तर मला कोणीतरी विचारलं की वर्षभर ज्योतीचं तोंड बघायचं नसतं तर वगैरे, असं काही नाहीये. अशी कुठलीच देवता नाहीये ज्याचं तोंड वगैरे बघायचं नसतं. हा, नागपंचमीचे नाग फक्त घरामध्ये वर्षभर ठेवू नयेत, तसं ते सुद्धा खरं तर मूर्तीरूपीच आहेत, पण ठेवू नयेत असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जे फोटो वगैरे आहेत नागाचे, तर मी हे वर्षभर पूजा करत नाही. तर मी हे फक्त या श्रावण महिन्यातच पूजा करते आणि मग मी काढून ठेवते. तर चला आता मी काय करते, पूजा करून घेते. इथं ज्योतीचा फोटो ठेवलेला आहे फ्रेम करून,
आणि पूजा वगैरे करून घेते, फुटाणे साखर असा नैवेद्य दाखवते आणि मग भेटते तुम्हाला मी. म्हणजे आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. मला व्लॉगिंग करता करता सवय लागेल की ऑल रुटीन माझं शेअर करायचं, मी नक्की करेन. पण सध्यापुरतं इतकंच. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.